सादर करीत आहे तिला भारतरत्न दिला असता सगळ्यात म्हणजे चेष्टाला वगैरे राजकारणाचे खेळ चालू आहे. कुणाचं नाव कुणाचं वय कुणाचं फोटो बदलून लोकशाहीची चेष्टा करतात. आता हे बघतो की मग मोबाईलवर नेटका असलेच असते. चोरी बंद करा लोकशाही जनतेचा सन्मान करा काय चाललंय हे तुमच्यामुळे पाठीमागे ट्रॅफिक जाम झालंय गाड्यांच्या धडक्या होत आहेत त्याला शेवटी जबाबदार आम्ही अहो पोलीस साहेब आमचे आंदोलन गाड्यांना देत नाही अहो साहेब तुमचं बरोबर आहे पण आम्हाला तुम्ही हे थांबवलं नाही तर आम्हाला तुमच्या विरुद्ध कारवाई करावी लागेल आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया लोकशाहीमध्ये तुम्हाला खेळ वाटतो का? आम्ही गरीब माणसं, आम्ही अडाणी माणसं, तुम्हाला कळत नाही तर तुम्ही काही कुठे निघाला हा भारत माझा? बरोबर, नागरिकांची ओळख त्यांची ताकद आहे आणि तिचा काय वापर लोकशाहीचा ताकद आहे. अहो कधीपर्यंत लोकशाहीची चेष्टा केली जाणार? कधीपर्यंत लोकांच्या मतांचा अपमान होत जाणार? आपण सर्वांच्या आचरण येतो की एकमेव व्यक्ती सत्तेवर येतो तो एवढा प्रतीचा वाटेवर येऊ शकतो पण मत चोरी करून चुकीची व्यक्ती निवडून आहे. मग कसली लोकशाही आम्हाला उतरावं
मी आहे ही समाज व्यवस्था. ते शक्तिशाली नेहमी वचत असतात. गरीब स्त्रियांच्या आवाजाला कोणीच किंमत देत नाही, म्हणून मी तिला शांत राहायला भाग पाडतोय. मी आहे परिस्थिती. तिचं कुटुंब खूप गरीब आहे. तिने जर तक्रार केली असती तर तिला समाज व गावाकडून होणारा मानसिक छळ सहन करावा लागला असता. मी आहे समाजाची खोटे अब्रू. तुम्ही काय बोलले असते? गाव म्हणलं असते, तुम्ही वाईट आहे. तुम्ही कोण पण ठेवले? ती व्यवस्था परिस्थिती अब्रू. तुम्ही सगळ्यांनी मला गप्पा ठेवलाय. पण आज मी मौन घातलीये. आतापर्यंत अन्याय सहन केला, परत अन्यायासाठी आवाज उठवतेय. केरळमध्ये ती धाडसी मुलगी तिच्यावर 47 जणांनी अत्याचार केला. समाजाची भीती, परिस्थिती होते, व्यवस्थेची कमकुवतपणा यामुळे तिचा आवाज दबला गेला. तिला मौन पडले, भाग पडले, पण अखेरीस तिने मौन तोडले. लोकांसमोर सत्य आहे. आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेवर तिने केली ही टीका प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे. मुलींनी भीतीत न राहता लढल्याने न्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तरच समाजा पुढे घडेल आणि स्त्रियांना खरे स्वातंत्र्य मिळेल. एक होता विश्वास. विश्वास त्याचा झाला विस्फोट. विस्फोट प्रेम आलं, विश्वास आला, नातं आलं, धोका आला. प्रेम आलं, विश्वास आला, नातं आलं, धोका आला, हे आलं, ते आलं. लपाड लंगर धम करते, लपाड लंगर धम करते, नक्की करायचं धम करते, नक्की करायचं धम करते, लपाड लंगर धम करते, लपाड लंगर धम करते, प्रेम करायचं धम करते, प्रेम करायचं धम करते, धम करते. अगं भाजी संपल्या, भाजी तरी वाढ. आवाज दबवलेली की ये ना. आणि काय नेहमी फोन घेऊन बसते, बगल जवानचा फोन फोन. तुम्हाला काय करायचंय? ताट वाढून दिलंय ना, मग बघ तुम्हाला केलं की. आता काय बोलायची पण सोय नाही. जाणीव काय? नको नको, आता तुमच्याकडे काम आहे का? आणि मला यायला उशीर होईल. हॅलो, हा, यांनी गेल्यात बाहेर. तू ये भेटायला. त्याला यायला वेळ होणार आहे. आपण भेटूया. हा. आलास तू? होय, आलो बघ. बघ की मगाशी माझा नवरा नाही त्या टाईमला घरी आला. अगं असं तुझं पण आलोय ना आता मी. आणि पण आपलं बोलणं नाही काय राहिलं. तू बोलायचं काय घेऊन बसल्या? तुला माहिती आहे ना तुझ्यासाठी मी काय पण करू शकतोय. काय करू शकतोय? हे बघ, तुला मिळवण्यासाठी मी जीव देऊ पण शकतोय आणि देऊ शकतोय. खरंच? हा मग तुला कोण आहेस तू? कसा लावतो तुला? बाईक करायची माझी. हे पण तुला लावायची. गावच्या काळात आपण म्हणतो उलटी वाचवा, उलटी शिकवा. अरे पण एक गोष्ट विसरतो, सगळ्यात पहिला त्यांना मान शिकवा. जर एक मुलगी किंवा मुलगा त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाही तर ते मोठे गुन्हेगार होऊ शकतात. आजची मुलगी न्यायासाठी समाजाकडे हात पसरते, ती कुणाचा तो खून करते. अरे काय म्हणायचं आहे? हा खून एका पतीचा नाही पण ही हत्या आहे विश्वासाची, नात्याची आणि सुरक्षितेची. समाजात आपण जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा आवाज उठवतो की मुलीवर अन्याय झालाय. पण आज जग बदललंय. आज फक्त मुलीवर अत्याचार होत नाही तर मुलगाही असुरक्षित आहे. विश्वासाचा कार्य केला, प्रेमाचा नावाने खून केला आणि त्याला सत्यावर विश्वासाला संस्कार केला. हो, आजचा खून कोणाचा झाला? एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण समाजाचा. आई बाबा मुलांना फक्त शिक्षण देतात, संस्कार देत नाही. तर संस्कार दिले नाही तर पुन्हा करत राहतील.
समाजातील बांधवांनो, आज आपण फायनान्सच्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडल्या, पण आपण दुर्लक्ष करतो. मुलींवरचा अत्याचार आणि माणुसकीला काळीमा फासणारा खूनकांड या घटना केवळ बातम्या नाहीत, तर आपल्या समाजाच्या सत्याचे प्रतिबिंब आहेत. म्हणूनच आता आवाज उठवा. अन्यायाविरुद्ध लोकशाहीसाठी लढा द्या. मानवाच्या सन्मानासाठी आता ठरवा, कुणीतरी बदल करेल म्हणून थांबायचं नाही. बदल हा आपणच करायचा. आपल्या देशाला, समाजाला आणि व्यवस्थेला प्रगत करण्याची जबाबदारी आहे. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. स्थानिक